How are you? Well, of course, first of all, welcome to our podcast that we do every week with you. We bring doctors, experts, speakers to talk about medical health on this show, which is called Where You Go First Matters. Well, we have been receiving amazing response on all our episodes. Thank you so much for watching us. Thank you so much for your comments, your inputs, your suggestions, and of course, the fact that you are appreciating what we are trying to do here, trying to make a simple, basic change in your life. You never know what tip can help you grow better, what tip can be useful for anyone in this world. All we are trying to do is making sure that a lot of medical things become accessible to you. Today we have Dr. Pankaj Sugawkar with us. He is a consultant interventional pediatric cardiologist in Ruby Hall Clinic, which means he does procedures on small children, yes, especially heart-related issues. He has performed more than 6,000 pediatric cardiac interventions. मी थोडं सोपं करून तुम्हाला सांगणार आहे. डॉक्टर आपल्याबरोबर लहान मुलांमध्ये होणाऱ्या हार्ट रिलेटेड इश्यूज बद्दल बोलणार आहेत. हे इश्यूज खूप वाढलेले आहेत. खूप सारे रिसेंट डेव्हलपमेंट्स आणि एव्हिडन्सेस आपल्याला दाखवतात की कशा पद्धतीने लहान मुलांमध्ये डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल किंवा हार्ट रिलेटेड इश्यूज असतील ते वाढत चाललेत. पण बिफोर दॅट, let's welcome Dr. Pankaj on the show. Thank you so much. I'm Dr. Pankaj Sugawkar. I'm basically a pediatric cardiologist. I operate on the baby's heart, as you said, and more than 6,000 interventions I have performed till now, and more than 2,500 pediatric cardiac surgeries also performed under my care with the help of our cardiac surgeons. So आतापर्यंत आम्ही 2,500 pediatric cardiac surgeries पण माझ्या अंडर झाल्या आणि त्यांचं जे एज ग्रुप होतं साधारणतः 1 month पासून टॉप टू 60 years पर्यंत आम्ही ह्या सर्जरीज आणि इंटरव्हेन्शन्स केलेले आहेत. आवर स्मॉलेस्ट बेबी इज 1.1 kilos ओल्ड अँड आवर ओल्डेस्ट पेशंट इज 75 year ग्रँडमा. तिचं पण आम्ही हृदयातलं होल आम्ही डिव्हाइसच्या मार्फत बंद केलेलं आहे. सो बेसिकली वी शेअर स्टार्टा फ्रॉम स्मॉल बेबीज टू द अडल्ट ॲज वेल, बट विथ द स्ट्रक्चरल हार्ट डिसीजेस. ओके, मीन्स द होल इन द हार्ट, जन्मजात असलेले आजार, आणि ह्याच्याविषयी आम्ही आता करतो आहोत. राईट. सो व्हेन यू टॉक अबाउट बेबीज हु आर दॅट यंग, येस, व्हेन दे हॅव हार्ट रिलेटेड इश्यूज, दे आर डेफिनेटली कंजेनिटल डिसीजेस. येस. सो ते काय असतात? म्हणजे तुम्ही म्हणाल की लहानपणापासून किंवा जन्मजात मुलांमध्ये काही गोष्टी आढळतात, तर प्लीज एक्सप्लेन. खरं बघायला तर जन्मजात हृदयाचे आजार म्हणजे काय, तर सर्वांना फक्त एवढंच माहितीये की मोठ्यांमध्ये हृदयाचे आजार होतात, हार्ट अटॅक्स येतात, पण लहान मुलांना पण असे आजार होतात का? तर लहान मुलांमध्ये पण हे हृदयाचे आजार असतात आणि ती जन्मजात असतात. तर जन्मजात म्हणजे जे हृदयाचे आजार बाळाच्या जन्मापासून बाळाला असतात त्याला जन्मजात हृदयाचे आजार आपण म्हणतो. त्याच्या ह्याच्यामध्ये बरेचदा त्याचं प्रमाण आपण बाळ बॉर्न झाल्यानंतर काही वेळेस ते डायग्नोज होतात, किंवा काही आजार हे बाळ खूप मोठं झाल्यानंतर होतात. म्हणजे आमचं डायग्नोसिसचं प्रमाण आहे ते 1 महिन्यापासून ते वयाच्या 70 वर्षापर्यंत आहे. डिपेंडिंग ऑन द सिव्हिरिटी ऑफ दॅट हार्ट डिसीज इट गेट प्रेझेंटेड. म्हणजे काहींना ते खूप लवकर येतं, काहींना खूप ते उशिरा येतं. आणि ह्या आजारांचं वर्गीकरण हे 2 प्रकारामध्ये केलं जातं. म्हणजे एक सायनोटिक हार्ट डिसीजेस आणि एक असायनोटिक हार्ट डिसीजेस. सायनोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये बाळ निळं पडतं, ज्यांच्या हात आणि पायांची बोटं ही निळी पडतात, आणि असायनोटिक हार्ट डिसीज मध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये सारखा सर्दी खोकला होणे, निमोनिया होणे अशी लक्षणं त्याच्यामध्ये आढळली जातात. आणि साधारणतः ह्या जन्मजात हृदयाच्या आजाराचं वर्गीकरण ह्या 2 आजारांमध्ये प्रामुख्याने केलं जातं. ओके. आणि हे जे जन्मजात आजार आहेत ह्याचं डायग्नोसिस किती लवकर होऊ शकतं किंवा कशा प्रमाणात होतं? आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे की ह्याचा आजार कसा ओळखायचा, का प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्ही पिडियाट्रिशियनकडे जायचं. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी म्हणेल की तुमचं बाळाचं वजन वाढत नाहीये, बच्चूला सारखा सर्दी खोकला होतोय, निमोनिया होतोय, किंवा सर्दी खोकला झाला तर तो खूप जास्त दिवस राहतोय, तर अशा वेळेस तुम्ही डेफिनेटली एक पिडियाट्रिशियनकडे तुम्ही गेलं पाहिजे, म्हणजे बालरोग तज्ञांकडे गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांना ते आढळतं की हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आवाज येतो, एक मरमर म्हणतो आपण, ऑस्कल्टेशन. स्टेथोस्कोप आय थिंक सगळ्यांनाच माहिती स्टेथोस्कोप आहे, आणि तो आपण हृदयावर ह्या ठिकाणी लावला तर एक वेगळ्या प्रकारचा आवाज त्याच्यामध्ये येतो, त्याला आम्ही मरमर असं म्हणतो. असं जर काही बालरोग तज्ञांना आढळलं तर ते माझ्यासारख्या पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टकडे ती केस पाठवली जाते, आणि आम्ही त्याचं मग पुढच्या दृष्टीने त्याचं चेकअप वगैरे सगळ्या गोष्टी करतो. आता आम्ही काय करतो, तर असा पेशंट आमच्याकडे आल्यानंतर सर्वप्रथम त्याच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे. आय थिंक कोविडच्या मार्फत सगळ्यांनाच ते ऑक्सिजन सॅच्युरेशन हे बऱ्यापैकी माहिती झालेलं, बेसिक नॉलेज आय थिंक झालेले आहेत.
आणि ते आम्ही बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये जर सॅच्युरेशन जर 95% जास्त असेल तर तो असायनोटिक प्रकारचा आजार आहे, आणि 90% जर खाली येत असेल तर तो सायनोटिक प्रकारचा आजार आहे. हे सॅच्युरेशनवर डिफरेन्शिएट केलं जातं. मग त्याच्यानंतर आम्ही त्याचा ईसीजी करतो की ईसीजी मध्ये कुठल्या प्रकारचा आजार आहे, कुठलं चेंबर एनलार्जमेंट आहे हृदयाचं, हे त्याच्यामध्ये आपण बघितलं जातं. आणि तिसरा जो प्रकार असतो तो टूडिकोकार्डिओग्राफी असतो. त्याच्यामध्ये आजाराचं निदान हे केलं जातं. म्हणजे कुठल्या प्रकारचा आजार आहे, कुठला होल इन द हार्ट आहे, कुठल्या कप्प्याला आहे, ते वरच्या हार्टच्या कप्प्याला आहे का खालच्या हार्टच्या कप्प्याला आहे, हे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं आणि त्याचा सिरियसनेस डिसाईड केला जातो. म्हणजे काही वेळेस तो आजार लवकर बरा करायचा आहे का, काही वेळेस त्याला सर्जरी लागणार आहे का, तो फक्त मेडिकली मॅनेज होणार आहे, ह्याच्या रीतीने आम्ही त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक हृदयाचा आजार म्हणजे तो गंभीर आहे, त्याला सर्जरीज लागेल आणि आता काय माझ्या बाळाला असं झालं म्हणजे माझं सगळंच संपलं, असं नॉर्मल आयुष्य त्यांना जगता येणार नाही, असं जे काही ग्रामीण भागामध्ये किंवा काही फॅमिलीज मध्ये जी काळजी वाटते तसं नाहीये. प्रत्येक आजाराला सर्जरीची किंवा इंटरव्हेन्शनची गरज नसते. काही आजार ऑटोमॅटिकली जसं जसं त्याचं एज वाढेल तशा रीतीने ते बंद होऊ शकतात. आय वॉज जस्ट गोइंग टू कम टू दॅट. मी तोच प्रश्न पुढचा विचारणार होते की हे कंजेनिटल डिझीजेस जे आहेत त्याला कशा पद्धतीचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि कॅन दे बी क्युरेबल अँड कॅन द बेबीज हॅव अ नॉर्मल लाईफ? येस, कंजेनिटल हार्ट डिसीजमध्ये खूप छान ट्रीटमेंट आता अवेलेबल आहेत. म्हणजे आधी असं होतं की हृदयाचा आजार निघाला म्हणजे त्याचं प्रोग्नोसिस एकदमच बॅड आहे, बाळ आता काही दिवसात किंवा काही महिन्यातच दगावेल, असं आता राहिलेलं नाहीये. म्हणजे इंडिया ऑल्सो बिकम लाईक अ डेव्हलप कंट्री सारखाच इंडियामधलं मेडिकल सायन्स आहे आणि त्याच्याबद्दल आपण खरंच सगळ्यांना तो प्राऊड असायला पाहिजे. आणि आम्ही जे काय आतापर्यंत मोर दॅन 6000 इंटरव्हेन्शन्स मी ज्या डिव्हाइस मेथडनी किंवा बलून डायलेटेशननी केले, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी आम्हाला सक्सेस रेट हा 100% पर्यंत आहे. आणि काही 2500 आम्ही पिरियाट्रिक कार्डियाक सर्जरीज केल्या, त्याच्यामध्ये पण सक्सेस रेट आम्हाला 98% पर्यंत आहे. आणि आजच्या ह्या शोच्या माध्यमातून आपण एक छोटंसं इंटरव्हेन्शन कसं असतं ते आज एक छान रीतीने समजून घेऊया. इंटरव्हेन्शन मध्ये आपण पहिल्यांदा आपला हार्ट आपण समजून घेऊया आणि आम्ही नेमकं त्याच्यामध्ये काय करतो. आय थिंक हे पहिल्यांदाच होणार आहे आमच्या शो मध्ये. वी हॅड अ लॉट ऑफ एक्सपर्ट्स अँड डॉक्टर्स सिटिंग हिअर, सर्जन सिटिंग हिअर टू एक्सप्लेन द थिअरी, पण प्रॅक्टिकली थोडक्यात एका मॉडेल बरोबर आम्हाला बघायला मिळेल. ॲब्सोल्युटली. तर बेसिकली हे आपलं हार्ट आहे जे बऱ्याच प्रमाणात छान धडधडतं आणि काय म्हणतात आपला धडकता दिल यही. ओके, सो आपल्या हार्टचे 4 कप्पे असतात. राईट साईडचे 2, एक वरचा छोटा खालचा मोठा, लेफ्ट साईडचा वरचा छोटा आणि खालचा मोठा, असं 4 कप्प्यांचं आपलं हार्ट असतं. राईट साईडचा हार्टमध्ये सगळं अशुद्ध रक्त येतं आणि हे फुफ्फुसांपर्यंत जातं आणि लेफ्ट साईडला ते शुद्ध रक्त म्हणून पूर्ण बॉडीमध्ये ते सप्लाय केलं जातं. अशा रीतीने 4 कप्प्यांचं आपलं हार्ट असतं. आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता एक पेन्सिलच्या माध्यमातून मी ज्या ठिकाणी हे करतोय त्याच्यामध्ये होल इन द हार्ट आपण दाखवलेला आहे. होल म्हणजे काय, हार्टला होल पडलेलं नसतं. होल कुठे असतं, तर जो पडदा असतो त्याच्यामध्ये जो गॅप असतो त्याला होल इन द हार्ट म्हटलं जातं. आणि दॅट्स हाऊ वी कॉल्ड इट द होल इन द हार्ट. आणि वॉल्स बंद असतात म्हणजे कुठले, तर साधारणतः 4 प्रकारचे वॉल्स असतात. त्याच्यामध्ये हे वॉल्स जर कम्प्लिटली ओपन झाले तर त्याला नॉर्मल वॉल म्हणतात आणि ओपन असताना जर ते 50% ओपन झाले त्याला वॉल बंद असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे असं आपलं हार्ट असतं. आणि आम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये प्रोसिजर्स कशा करतो, तर आम्ही इंटरव्हेन्शन मेथडमध्ये जी मी एक पायाच्या शिरेमार्फत त्या ठिकाणी जातो आणि विदिन 36 आवर्स त्या बाळाला डिस्चार्ज केलं जातं. आणि जे बच्चू फक्त 1 तासामध्ये ॲनेस्थेशिया दिल्यानंतर बाळाच्या आईकडे असतं. असं नाही की आम्ही त्याला ICU मध्ये ठेवतो, बाळाच्या आईकडे ते दिलं जातं. आणि ते इंटरव्हेन्शन मेथडनी आम्ही जे काही आतापर्यंत 6000 बाळं केली त्यांचा डिस्चार्ज आम्ही विदिन 36 आवर्समध्ये करू शकतो विथ 100% सक्सेस रेट फ्रॉम 1.1 किलो टू द 76 year old बॉय. सो माझ्या हातात तुम्ही बघताय एक छान हा जो ASD डिव्हाइस आहे जो खूप छान निकेल टायटॅनियम चा एक अलॉय असतो, त्याच्यामधून हे आम्ही डिव्हाइस हार्टमध्ये जो इम्प्लांट करतो. ह्याच्याबाबत काही क्वेश्चन्स आपल्या माइंडमध्ये असतात की ह्याला ॲलर्जी झाली तर काय, हा स्टेबल राहील का. तर हे ह्युमन बॉडी टेस्टेड असतात. त्याचं पहिलं रिसर्च हे ॲनिमलमध्ये केलं जातं, देन ह्युमन बॉडीमध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये मोर दॅन 20 years आपण त्याचा बघतो आणि त्याच्यानंतर ते मग ॲक्च्युअल प्रॅक्टिकल त्याचा यूज चालू होतो. सो दिस इज वन ऑफ द सेफेस्ट ऑप्शन. आणि काही ह्याच्यामध्ये ते असं वाटतं की हा डिव्हाइस काही कालांतराने तो खराब होतो का, त्याला काही चेंज करायची गरज आहे, काही काही वॉल्स
वॉल्स आपण काही कालांतराने चेंज करतो. Right. तसं ह्याच्या बाबतीत काही करायची गरज नसते. आणि 6 ते 9 महिन्यामध्ये ह्याच्यावर बॉडीचा लेअर फॉर्म होतो. म्हणजे जशी आपल्याला एखादी जखम येते आणि वर त्याच्यामध्ये ती भरून येते, तसं 6 ते 9 महिन्यामध्ये पण हे काय ह्याच्यामध्ये करतं? What does this device do? डिव्हाइस काय करतो, आपण हे छोट्याशा होलमधून अतिशय बॉडीमधून एका छोट्याशा मार्फत ते मध्ये जातं. ज्या ठिकाणी मी ते होल आहे त्या ठिकाणी आम्ही ते क्रॉस करतो. Okay. मग एक साइड ओपन केली जाते, मग दुसरी साइड ओपन केली जाते आणि एक स्क्रू ह्या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. हो. तर ह्या स्क्रूला ते अटॅच केलं जातं पहिल्यांदा जात असताना. आणि मी इकोकार्डिओग्राफीवर तो चेक करतो की हा डिव्हाइस व्यवस्थित बसलाय का. हे आम्ही प्रोसिजर कॅथलॅब मध्ये केली जाते. Right. आणि ज्यावेळेस मला हे वाटतं की खूप छान बसलं आहे, कुठलाही धोका नाही, त्यावेळेस ह्याच्यामधली केबल ही अँटी क्लॉकवाईज फिरवली जाते आणि हा डिव्हाइस तिथून सुटतो आणि हा एक हृदयाचा भाग बनतो. आणि भाग बनल्यानंतर काही वेळ आम्ही त्याला ऑब्झर्व करतो आणि अंडर अॅनेस्थेशिया ही प्रोसिजर केली जाते. नॉर्मल शॉर्ट अॅनेस्थेशिया असतो, इट इज नॉट अ बिग अॅनेस्थेशिया. आणि त्याच्यामार्फत मग एका दिवसामध्ये आम्ही त्याला ऑब्झर्व करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा डिस्चार्ज केला जातो. अशी ही इंटरव्हेन्शन मेथड आहे जी खरीच खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण म्हटलं जातं की ह्याला बटन सर्जरीज, ह्याला स्कारलेस सर्जरीज किंवा ह्याला लेझर सर्जरीज असं पण त्याला मराठी किंवा हिंदीमध्ये म्हटलं जातं. ओके. ह्याच्यामध्ये शरीरावर कुठल्याही प्रकारचं मार्क किंवा स्टिच नसतो. राईट. इट इज अ स्कारलेस सर्जरी. करेक्ट. आणि आज आपण म्हणतोय की आपल्या सगळ्याला कॉस्मेटिक आयुष्य हवं असतं. म्हणजे फिमेल पेशंटसाठी, जे माझ्या लहान बाळ मुली आहेत हे आहेत, त्यांच्यासाठी शरीरावर कुठल्याही प्रकारचा मार्क त्याच्यामध्ये येत नाही. मी जर असे म्हणेल की हे त्यांच्यासाठी एक फार मोठ्या प्रकारचं वरदान आहे. Yes. कारण ह्यांच्या हार्टची सर्जरी झाली हे कुणालाही कळणं शक्य नाही. त्याच्यामुळे कॉस्मेटिक डिस्फिगरमेंट बॉडीची जी ओपन हार्ट सर्जरीज मध्ये होते ती ह्याच्यामध्ये काही होत नाही. And it stays for life. इट स्टेज फॉर द लाईफ, इट इज परमनंट इन लाईफ अँड दिस इज अ वन टाइम प्रोसिजर. Wow. आणि अजून एक मेथड आहे की त्याच्यामध्ये व्हॉल्स बंद असतात, तर आम्ही ह्या बलून मेथडच्या द्वारे आम्ही ते ओपन करतो. हा एक बलून आहे, तो व्हॉल क्रॉस केला जातो, इकडून तो बलून इन्फ्लेट केला जातो आणि पर्टिक्युलर व्हॉलला हा बलून ओपन होतो आणि तो व्हॉल मोकळा केला जातो. दिस इज ऑल्सो वन ऑफ द सेफेस्ट ऑपरेशन आम्ही त्याच्यामध्ये करतो. ओके. अजून एक ट्रीटमेंट ऑप्शन मध्ये बघायला गेलं तर ही झालं इंटरव्हेन्शन मेथड. राईट. दुसरी ट्रीटमेंट ऑप्शन आहे की सर्जिकल कसं असतं. तर सर्जिकलमध्ये सर्जन ही प्रोसिजर करतो, दॅट इज कॉल्ड एज ओपन हार्ट सर्जरी. हार्ट फाडून ऑपरेशन इन अदर वे I know. राऊंड. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये मग हार्ट ऐकताना खूप गंभीर आणि खतरनाक वाटतं. ते खरंच बघायला गेलं तर हे गंभीर वाटणं साहजिक आहे, प्रत्येक पॅरेंटसाठी असतं. पण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की हार्ट सर्जरीज मध्ये पण आता 98% सक्सेस रेट आम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्याकडे कार्डियक सर्जन्स पण खूप छान आहेत, ट्रीटमेंट मॉडॅलिटीज खूप छान आहे. आमचे कार्डियक अॅनेस्थेटिस्ट अतिशय ट्रेंड आहेत, जे 1 किलोच्या बाळाला पण चांगल्या अॅनेस्थेशिया देऊ शकतात. फक्त ह्याच्यामध्ये एकच गोष्ट असते की 6 ते 7 दिवसाचा आयसीयूचा स्टे असतो. राईट. आणि 7 दिवसानंतर त्या पेशंटला डिस्चार्ज केलं जातं त्याच्या मार्फत. आणि अजून एक मेथड येते ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, दॅट इज कॉल्ड एज हायब्रिड. हायब्रिड इंटरव्हेन्शन मध्ये आम्ही काय करतो तर ओपन हार्ट सर्जरी सर्जन करतो. हार्ट माझ्यासमोर ओपन करून ठेवलेलं असतं आणि त्या बीटिंग हार्टवर आय परफॉर्म द प्रोसिजर, दॅट इज कॉल्ड एज अ हायब्रिड ऑपरेशन्स. तर पुण्यामधल्या पहिल्या 2 हायब्रिड ऑपरेशन्स आम्ही केले. त्याच्यामध्ये 4 मंथचं बाळ होतं जे 3.5 किलोचं होतं आणि त्याच्या हार्टमध्ये 10 मिलीमीटरचं होल होतं. ते होल पण आम्ही डिव्हाइसच्या मार्फत त्या ठिकाणी बंद केलं. ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, म्हणजे हायब्रिड वर्सेस ओपन हार्ट सर्जरीचा ॲडव्हान्टेज काय. तर ओपन हार्ट सर्जरीमध्ये हार्ट पूर्णतः बंद केलं जातं, बायपास मशीनवर घेतलं जातं आणि ते हार्ट 3 तासानंतर परत ते धडधडतं. येस, ॲब्सोल्युटली. आणि पण हायब्रिड मेथड मध्ये हार्ट बंद, वी डोंट स्टॉप द हार्ट आणि बीटिंग हार्टवर केलं जातं. इट इज मोर रिस्की, इट इज मोर चॅलेंजिंग. द मार्जिन ऑफ एरर खूप छोटा असतो. वी कीप आवर सर्जन स्टँड बाय. काही मिस्टेक झाली किंवा काही झाली तर डायरेक्ट ती केस ओपन हार्ट सर्जरीवर गेली जाते. सो ती हाय रिस्क आम्ही खूप लो रिस्क मध्ये आणून हे ऑपरेशन्स करतो. आणि मला सांगण्यात खूप आनंद वाटतो की पुण्यातल्या ज्या पहिल्या 2 हायब्रिड ऑपरेशन झाले त्या आम्ही केल्या. त्याच्यामध्ये 1.6 किलोचं पहिलं बाळ होतं आणि दुसरं बाळ हे 3.5 किलोचं होतं. आज दोन्ही बाळ, पहिलं बाळ जे आहे ते 10 वर्षाचं आहे आणि दुसरं बाळ हे 2.5 ते 3 वर्षाचं आहे. अशा रीतीने इंटरव्हेन्शन आणि ओपन हार्ट सर्जरी आणि हायब्रिड ऑपरेशन ह्याच्या मार्फत आपण 100% काम करायचा हा प्रयत्न करतो आजच्या काळामध्ये. ग्रेट ग्रेट. माझा पुढचा प्रश्न हाच आहे की अशा लहान मुलांचं प्रोग्नॉसिस आजच्या प्रेझेंट सिनारिओमध्ये काय आहे? सर्वप्रथम हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न सोनाली आपण विचारलात की प्रोग्नोसिस काय आपण करतो, पण प्रोग्नोसिस काय होतं. तर प्रोग्नोसिस खूप छान असतं.
यू वोंट बिलीव्ह की त्याच्या याच्यामध्ये आम्ही लहान मुलांचं ज्यावेळेस हार्टचं ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांचं वजन वाढवायला सुरुवात होते. म्हणजे ज्या बाळाचं वजन 3 किलो असेल तो विदिन 3 months मध्ये तो 6 किलोचा होतो. म्हणजे छान वजन वाढतं, त्या बाळाचं कॉम्प्लेक्शन एक चेंज होतं. जे आजारीपणा त्याच्या चेहऱ्यावर असतो तो इट बिकम अ व्हेरी काय ताजं बाळ एकदम, म्हणजे त्याचं यू कॅन टवटवीत बाळ, दॅट इज अ परफेक्ट वर्ड की ते टवटवीत बाळ होतं. आणि प्रोग्नोसिस म्हणजे परिणाम खूप छान. आणि ते मदरला पण त्याचं खूप जाणवतं. त्यांच्यामधली एनर्जी ट्रिमेंडस रित्या वाढते. जे सारखं आजारपणामुळे रडत असतं त्याच्यामध्ये एनर्जी खूप वाढते. बऱ्याचदा मदर हा प्रश्न विचारतात मला बाळांच्या आई की डॉक्टर पंकज तुम्ही त्याच्या हार्टमध्ये नेमकं काय केलेलं आहे, तुम्ही डिव्हाइस बसवला आहे का तुम्ही ते एनर्जी यंत्र बसवलं आहे. हिज एनर्जी बिकम्स 200%. त्याच्यामुळे माझं वजन कमी व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्या एनर्जीमुळे. तर ते पण आपण त्याच्यामध्ये बघतो. आणि अजून एक खूप चांगली गोष्ट ह्याच्यामध्ये होते की मी कदाचित आमच्या पुस्तकांमध्ये पण ते मेन्शन नाही केले की मुलांची इंटेलिजन्सी लेवल पण खूप वाढते. येस, त्यांचं शाळांमधला परफॉर्मन्स खूप वाढतो. आय ऑल्सो डोंट नो, फोकस वाढतो. येस, माझ्याकडे एक 3 वर्षाचे एक हायपोथायरॉइडिझम बच्चू होतं, जिला थायरॉइडचा इश्यू होता. तिच्यामध्ये हार्टमध्ये होल होतं. तिचं माइलस्टोन्स तेवढे डेव्हलप झालेले नव्हते. ती 3 वर्षाची असूनही खूप छान बोलत वगैरे नव्हती. मग ते पॅरेंट्स त्याच्यासाठी पण म्हणजे काळजीत होते. पण तिचं आम्ही डिव्हाइस क्लोजर केलं. तिचं 16 मिलीमीटरचं होल आम्ही डिव्हाइसच्या मार्फत बंद केलं. आणि यू वोंट विल सरप्राईज की तिच्या डेव्हलपमेंटमध्ये पण इतका छान फरक पडला. आणि ते जे आधी जे बच्चू जे आधी ॲबनॉर्मल स्कूलमध्ये सारी थोड्याशा चॅलेंज स्कूलमध्ये ते होतं, त्याच्यापासून त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये त्या बच्चूला टाकलं. एवढा त्याचा प्रोग्रेस झाला. तुमची बॉडी इज स्पेंडिंग सो मच एनर्जी ऑन द डिफेक्ट, त्यामुळे तुमची बाकी डेव्हलपमेंट वरती परिणाम होतोच. आणि एवढं त्याचं एनर्जी ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट छान होते. आणि ते पॅरेंट्स प्रत्येक वेळेस आल्यानंतर मला त्यांची डेव्हलपमेंट सांगतात की सर लाईफ इज चेंजेस सो मच. म्हणजे जर का डायग्नोसिस लवकर झालं तर कितीतरी लोकांचं आय हॅव सीन डायग्नोसिस खूप उशिरा होतं की अरे लहानपणापासून किंवा जन्मजात हार्टमध्ये होल आहे पण 16, 17, 20 वर्ष कळलंच नाही. दे प्रॉबेबली कॅन लीड अ बेटर लाईफ इफ इट इज डायग्नोस्ड मच अर्लियर. येस, ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की आपल्या सोनालींनी हा जो प्रश्न विचारलेला आहे खूप छान प्रश्न विचारला आहे. आणि हा जो पॉईंट होता ते खरं तर डॉक्टर म्हणून मला सांगणं म्हणजे आवश्यक होतं, जे तुम्ही काढलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या मागची एक छोटी स्टोरी मी तुम्हाला सांगतो की हार्ट डिसीज जे आहेत ना, काही हार्ट डिसीज विदिन 2 years ऑपरेट झाली पाहिजेत. कारण तुम्ही असं नाहीये की ते तुम्ही नंतर कधी ऑपरेट करू शकता. एकदा हार्टचे प्रेशर वाढले की ते हार्ट डिसीज इनऑपरेबल होतात. त्यांना तुम्ही इफ यू हॅव करोड्स इन द हँड्स ऑल्सो की तुम्ही ते ऑपरेशन करू शकत नाही. त्याचं प्रोग्नोसिस एकदा जे बॅड होतं ते आयुष्यभरासाठी बॅड होतं. आणि त्या हार्ट डिसीजला मला फक्त मेडिकल मॅनेजमेंटवर ठेवावं लागतं. आणि जे हे माझ्या लक्षात आलं की तेव्हापासून मी काय केलं, माझं 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये काम चालतं. आम्ही काय केलं तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यांमध्ये गेलो, त्या जिल्ह्यांच्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी आम्ही बच्चूंचे मोफत स्क्रीनिंग कॅम्प आम्ही अरेंज केले. त्याच्यामध्ये एक RBSK नावाची एक संस्था आहे जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करते, जी अशी बाळं आयडेंटिफाय करते ज्यांना हृदयात आवाज येतो, ॲबनॉर्मल आहेत की वजन वाढत नाही, अशी बाळं त्या ठिकाणी कॅम्पला येतात. आणि एकाच दिवशी आम्ही 200 बाळांचं 2D कोकार्डिओग्राफी करतो. 200 बाळांचं. असं मागच्या 13 वर्ष झाले मी मराठवाड्यातल्या आणि बाकी पश्चिम महाराष्ट्रातल्या एक 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये मी काम करतो. आणि ह्या मार्फत आम्ही 15 ते 20 हजार बाळं तपासली ज्यांना ॲक्च्युअल हार्ट डिसीज होता. आणि ही बाळं लवकरात लवकर आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी आणली, त्यांचं हार्ट ऑपरेशन्स केलं. आणि यू वोंट बिलीव्ह की ती मुलं जरी गरीब होती किंवा त्यांची फॅमिलीज जरी सोशो इकॉनॉमिकली चॅलेंज होते, तर आमचे जे ऑपरेशन झाले त्याच्यामधली 5,000 हार्ट ऑपरेशन आम्ही हार्डली 2 ते 3 हजार रुपयात केले. कॅन यू बिलीव्ह दिस? की विथ द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट हेल्प, विथ द हेल्प ऑफ NGOs, आमचं रोटरी क्लब ऑफ पुणे ब्रिस्टन असेल, CM फंड असेल, काही NGOs असतील, ह्यांच्यामार्फत आम्ही रुबी हॉलमध्ये ही गोष्ट केल्या. आणि रुबी हॉलच्या सपोर्ट सिस्टीमनी, रुबी हॉलच्या IPF मध्ये पण आम्ही ह्या गोष्टी ह्या ठिकाणी करू शकलो. म्हणजे लोकांना वाटेल की एवढं मोठं ॲडव्हान्स हॉस्पिटल आहे आणि ते एवढं फ्रीमध्ये ऑपरेशन्स करतं का? ह्याचं उत्तर नक्कीच येस आहे. आमच्या मॅनेजमेंटने त्याला सपोर्ट केला. आणि आम्ही खूप आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 1,500 बाळांचं आम्ही मोफत ऑपरेशन्स ह्या रुबी हॉल सारख्या ठिकाणी करू शकलो. कमाल. आय वॉन्ट टू जस्ट अंडरलाईन द फॅक्ट की जर का तुम्हाला
तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांमध्ये कोणामध्येही कुठलीही अबनॉर्मॅलिटी जाणवली तर प्लीज लवकरात लवकर स्क्रीनिंग करा. यू कॅन चेंज द लाईफ ऑफ दिस चाइल्ड फॉर एव्हर. पुढचा प्रश्न डॉक्टर मला असा आहे की व्हॉट इज द प्रोग्नोसिस फॉर द फॅमिलीज चाइल्ड विथ सच अ डिझीज, म्हणजे पुढच्या फ्युचर चाइल्डसाठी फॅमिलीमध्ये काही प्रोग्नोसिस असू शकतं? ॲब्सोल्युटली. मी बघितलं की एका बाळाला हार्ट डिसीज झाला की फॅमिली दुसऱ्या बाळाविषयी इतके निगेटिव्ह होतात घाबरलेली की असतात. मी बघितलं की ते दुसऱ्या बाळाचा चान्सच घेत नाही. राईट. ते म्हणतात सर नको, आम्हाला नको, आता आम्हाला ह्याच्यामध्येच आमची एनर्जी इतकी गेली आहे, आमचा एवढा सारा खर्च झाला, एवढं सगळं टेन्शन स्ट्रेसमधून आम्ही गेलो. तर मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की एका बाळाला असल्यानंतर दुसऱ्या बाळाला होण्याचे चान्सेस फक्त 3% आहेत. ओके. त्याच्यामुळं आता कसं आहे, ह्याच्यामध्ये एक साधं उदाहरण आपण बऱ्याचदा देतो की ग्लास जर अर्धा पाण्याने भरला असेल तर तुम्ही त्याला अर्धा रिकामा म्हणणार का अर्धा भरलेला म्हणणार? दॅट्स हाऊ युअर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड गोज. राईट. तर मला असं वाटतं 3% चान्सेस आहेत की पुढच्या बाळामध्ये होण्याचे. तर तुम्ही हा का नाही विचार करत की 97% मध्ये का नाही होतंय हे, की 97% मध्ये तुमचं बाळ छान येणार आहे, तुम्ही तो का नाही विचार करत? तर मला असं वाटतं की पॅरेंट्सनी 97% पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि 3% मध्ये काही झालंच त्यासाठी आम्ही आहोत ना तुमच्यासाठी. तुम्ही कशासाठी काळजी करताय? आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप निगेटिव्ह वाटायचं कारण नाही. तर फक्त काळजी घेणं आवश्यक आहे. फक्त त्यांच्या फ्युचर प्रेग्नन्सी जर त्यांना झाली तर त्यांनी फिटल इको, म्हणजे तुम्ही जर प्रेग्नन्सी जर तुम्हाला राहिली तर तुम्ही ती इन्फॉर्म करा. 18 ते 20 आठवड्याच्या दरम्यान एक अॅनोमली स्कॅन असतो बाळांच्या ह्याच्यामध्ये. ॲब्सोल्युटली. त्याच्यामध्ये एक फिटल इकोकार्डिओग्राफी असतं, म्हणजे पोटातल्या बाळाचा हृदयाचा इको आपण तो केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आढळला तर आपण त्याच्यावर उपचार करू ना. त्याच्यावर काही काही गोष्टी आहेत, तो सिरियस आहे का नाही तो आपण तुम्हाला सांगू. शक्यतो फार सिरियस असायचं प्रमाण मी म्हटल्याप्रमाणे हार्डली लेस दॅन 3% असतं. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझ्यासारख्या डॉक्टरांकडे या, तुमची काळजी दूर करा. आणि तुम्हाला खरंच जर सेकंड बेबीचा चान्स घ्यायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही तो घेतला पाहिजे. निगेटिव्ह वाटून किंवा ह्याच्या वाटून तुम्ही तो कॅन्सल करण्याची गरज नाही. ॲब्सोल्युटली. बी होपफुल. आता मी पुढच्या एका टप्प्याकडे वळते आहे डॉक्टर. प्रोसिजर्स बद्दल आपण भरपूर बोललो, पण अशा लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस किती असतात? हल्ली आपण पाहतो आहोत की लहान लहान मुलांना देखील हार्ट अटॅक येत आहे. रिसेंटली जे राजस्थानमध्ये झालेली घटना आहे किंवा ती केस आहे, 6 वर्षाच्या एका लहान मुलीला हार्ट अटॅक आला आणि तिला मरण पावली. तर अशा केसेसकडे तुम्ही कसे बघता? खरंच आता हे ज्यावेळेस ही राजस्थानमधली घटना घडली त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या रिपोर्टर्सचा मला फोन आला की डॉक्टर पंकज आम्हाला तुमचं बाईट हवं आहे. असं कसं झालं? 6 वर्षांमध्ये एवढं हार्ट अटॅक एवढ्या वयापर्यंत खाली आलं की म्हणजे 6 वर्ष म्हणजे हार्डली 10 to 11 years. पण मी एक सांगू इच्छितोय की लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक यायचं प्रमाण हे नाच्या बरोबर आहे. पण त्यांचं सडन डेथ जे होते, सडन डेथ ज्या कारणामुळे होते त्याला कदाचित हार्ट अटॅक लोक म्हणतात आणि तो हार्ट अटॅक लेबल केला जातो. तो सडन डेथ आणि हार्ट अटॅक हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हार्ट अटॅक म्हणजे जो मोठ्यांना येतो, हृदयातल्या कोरोनरीज ब्लॉक होतात आणि त्यांना ते हार्ट अटॅक येणं, तसं न होतं लहान मुलांमध्ये कदाचित त्यांना वेगळ्या प्रकारचा आजार असू शकतो. म्हणजे त्यांना हृदयाच्या बीट्स म्हणतात, कधी ॲबनॉर्मल बीट्सचा आजार असेल त्यांना आम्ही अरिथमोजेनिक राईट व्हेंट्रिकल म्हणतो, अरेथमियाज आम्ही म्हणतो. म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारचा अरेथमिया असतो, हार्ट रेट खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि सडनली तो ट्रीट विदिन अ टाइम नाही केला तर त्या बाळाला त्याचा डेथ होण्याचे चान्सेस असतात. काही वेळेस त्याचे वॉल्स बंद असतात, जे तुम्ही वेळेत उपचार नाही केले आणि एकदम सडनली ते बच्चू कोलॅप्स झालं, तुम्हाला वाटतं की ते हार्ट अटॅकमुळे गेलं. पण कदाचित तो वॉलचा आजार विदिन अ टाइम तुम्ही रिपेअर नाही केला म्हणून ते बाळ दगावलं. तर साधारणतः 9 to 12 months बॅक आमच्याकडे एक 12 वर्षाचा मुलगा आला. तर तो शाळेमध्ये तो सडन कोलॅप्स झाला, म्हणजे सडन त्याचं हार्ट थांबलं, गोष्टी थांबल्या, चेस्ट पेन होत होता त्याला. मग लोकांना वाटलं त्याला हार्ट अटॅक आलाय. मग तो जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला इमर्जन्सी उचलून नेण्यात आलं. मग त्या ठिकाणी त्यांनी CPR दिला, त्याचं हार्ट प्रेशर देऊन ते चालू केलं. आणि मग रुबी हॉलमध्ये ती केस आली की ह्याला अचानक काय झालं, अचानक कोलॅप्स का झाला? 12 वर्षाचा मुलगा शाळेत खेळत असताना. मग त्याचा आम्ही इकोकार्डिओग्राफी केला. इको केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचा वॉल पूर्णतः बंद होता, जो वेळेत ओपन करायला आवश्यक होता, तो झाला नाही. त्याच्यामुळे मग आम्ही काय ॲनोट्रोप्स घेऊन त्याचा हार्ट लिटल बिट स्टेबल केलं. मग कॅथ लॅबमध्ये मी ही प्रोसिजर केली, त्याचा वॉल ओपन केला. आणि फॉर्च्युनेटली तो पुण्यात असल्यामुळे किंवा रुबी हॉलच्या जवळ असल्यामुळे तो वेळेत टाइम मध्ये आमच्याकडे आला आणि आम्ही त्याला वाचू शकलो. आणि आज तो मुलगा पूर्णतः चालतोय, बोलतोय, खेळतोय. आपल्या बॉडीमध्ये काहीच होत नसतं, प्रत्येक गोष्ट हळूहळू होते, ती अचानक जाणवते जोपर्यंत त्याचे सिम्पटम्स दिसतात. परफेक्ट
परफेक्ट एक्झाम, परफेक्ट इव्हॅल्युएशन आय कॅन हे से. जे काही होत राहतं, मला असा प्रश्न आहे की पेरेंट्स अँड स्पेशली टीचर्स, किंवा जर का मुलं शाळेत असतील तर टीचर्सनी कुठल्या पद्धतीने लहान मुलांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे जर का चेस्ट पेन होत आहे, किंवा घरात पेरेंट्स हाऊ अवेअर दे शुड बी, or how should they identify की this is not a normal chest pain, we need to take them to a pediatric तुमच्यासारखे एक्सपर्ट्स. सो हे कसं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे? म्हणजे मी सोनाली, आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही, पण मी महिन्याला जवळपास 600 ते 700 बाळं हृदयाच्या आजाराची बघतो. 600 बेबीज आय स्क्रीन एव्हरी मंथ, आणि त्याच्यामध्ये चेस्ट पेनचं प्रमाण हे 5% आहे. म्हणजे दर महिन्याला मी जवळ 35 ते 40 बाळं फक्त चेस्ट पेनची बघतो. तर मला हा प्रॉब्लेम आधी खूप निग्लिजिबल वाटायचा, पण मी जसं बघतो मागचे 4 to 5 years झाले की बऱ्यापैकी तसं अनकॉमन राहिलेलं नाहीये. मी कॉमन आहे म्हणणार नाही, पण ते अनकॉमन फार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये 2 लोकांनी खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. एक तर शाळांमध्ये काय झालं तर त्यांनी काय करावं, आणि घरी काय झालं तर पॅरेंटनी काय करावं. तर शाळामध्ये एखादा मुलगा जर म्हणत असेल की सर माझ्या छातीमध्ये दुखतंय, खूप पेन होतंय, तर मला असं वाटतं त्या मुलाला थोडंसं आयसोलेशन करणं आवश्यक आहे. त्याला थोडंसं सिट डाऊन करणं आवश्यक आहे. त्याची डिटेल हिस्ट्री घेणं आवश्यक आहे की तुला खेळल्यामुळे चेस्ट पेन होतोय का साधारणतः नुसतंच बसला आणि तुला चेस्ट पेन झालं. आणि जर हा सारखा होत असेल तर मला असं वाटतं शाळांमधल्या टीचरनी त्याच्या पॅरेंट्सला इन्फॉर्म करणं फार आवश्यक असतं. आणि मला असं वाटतं की जर हा सारखा जर चेस्ट पेन होत असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करणं आवश्यक असतं. इव्हॅल्युएशन करणं म्हणजे काय, त्याचं कॉज काय, कशामुळे सारखं होतं, तर मग ते माझ्यासारख्या पिरियाटिक कार्डिओलॉजिस्टकडे ते दाखवणं आवश्यक असतं. म्हणजे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचं काय कारण बघतो, तर चेस्ट पेन सिरियस प्रकारचा आहे का, काही 1%च कॉज आहे तो जो सिरियस प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये वॉल प्रोलॅप्स असणे, किंवा एखादा वॉल बंद असणे, किंवा हृदयाला सप्लाय व्यवस्थित नसणे, किंवा हृदयाच्या मसल्स वीक असणे, ह्याच्यामध्ये मुलांना किंवा हृदयाभोवती पाणी जमा होणे, ह्याच्यामध्ये तो 1% कॉज असतो. पण त्याचं इव्हॅल्युएशन होणं मात्र 100% आवश्यक आहे. मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काय करतो, तर आम्ही त्याचा 2D इकोकार्डिओग्राफी करतो. कुठल्याही प्रकारचा आजार त्याला नाहीये ऑर्गॅनिक तो आम्ही बघतो. आम्ही ह्याचा ECG केला जातो. ECG केल्यानंतर आम्ही त्या ECG मध्ये काय ॲबनॉर्मल रिदम आहे का बाळाचा, तो पण बघितला जातो. आणि मग फॅमिलीची हिस्ट्री पण घेतली जाते की वेदर हिज मदर अँड फादर डाईड बिकॉज ऑफ सडन कार्डियाक डेथ. फॅमिलीची हिस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, कारण काही आजार हे फॅमिलीमध्ये पण कॉमन असतात. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की सर ह्याच्या वडील पण एका सडन डेथ झाली, ह्याच्या आजोबांची पण सडन डेथ झाली, ह्याची मावशी पण अशा रीतीने ती एक्सपायर्ड झाली. तर अशा हिस्ट्रीनं आमच्याकडे प्राधान्य दिलं जातं. आणि ह्याच्यामध्ये कसं, काही बाळांमध्ये आम्ही जेनेटिक स्टडीज पाठवतो जेनेटिकरित्या, कारण प्रत्येक गोष्ट ही जेनेटिकवर येऊन कुठे ना कुठेतरी थांबली जाते. त्याच्यामुळे जेनेटिक आपण त्याच्यामध्ये बघतो, आणि त्यांचं जेनेटिक हार्ट डिसीज, काही जेनेटिक आणि त्याच्या हार्ट डिसीजचा काही रिलेशन आहे का हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि मग तसं त्या फॅमिलीला गाईड केलं जातं. पण काही कमी प्रकारचे जे कॉमनेस्ट चेस्ट पेनचे आम्ही गोष्टी बघतो, त्याच्यामध्ये ऍसिडिटी, व्हेरी कॉमन कॉज ऑफ चेस्ट पेन. आय थिंक सगळ्यांनाच कधीतरी छातीत दुखतं, मग आपण बघतो की ऍसिडिटी होते, आपणही घाबरतो. त्याच्या याच्यामध्ये आपण कदाचित रात्रीच्या वेळेस काही फास्ट फूड त्या ठिकाणी घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये खूप सॉल्ट अँड याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे पण दुसऱ्या दिवशी आपल्याला ऍसिडिटी होते आणि थोडंसं छातीत दुखल्यासारखं वाटतं. दिस इज वन ऑफ द कॉमनेस्ट वन. दुसरं होतं की ओव्हर यूज ऑफ मसल्स. म्हणजे तुम्हाला आज बॅडमिंटनची सवय नाही आहे, तुम्ही एकाच दिवशी 3 तास बॅडमिंटन खेळलं तर तुम्हाला त्या मसलचा पेन होणारच आहे. तर माझ्याकडे एक मुलगा आला होता, तो 10 वर्षाचा होता, सारखा चेस्ट पेन होत होता. त्याच्या आई वडिलांची फार इच्छा होती की त्यांनी लॉन टेनिसमध्ये महेश भूपती बनावं, की अशाची इच्छा होती. त्याला एका ठिकाणी एका क्लासमध्ये टाकलं होतं, आय थिंक समर क्लासेसमध्ये, आणि तो रोज 5 तास लॉन टेनिस खेळायचा. त्याची बॉडी काही एवढी स्ट्रॉंग नव्हती. 5 तास खेळून त्याच्या मसल्समध्ये पेन सुरू झाला. मी विचारलं की तू काय करतो, ते म्हणे रोज 5 तास लॉन टेनिस खेळत असतो. मग मी त्यांना म्हटलं की त्याची स्ट्रेंथ थोडीशी वाढवा, त्याच्यामध्ये हळूहळू तिथपर्यंत इन्क्रीज करा. एक्झॅक्टली, प्रोटीन इंटेक वाढवा, तुमचे एक्झरसाइज स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही करा, आणि देन यू प्ले फॉर 5 hours. तुम्ही एकदम सडन गोष्टी केल्या तर तुम्हाला चेस्ट पेन होणारच आहे. त्यामुळे अशा ओव्हर यूज ऑफ मसल्समध्ये आम्ही नातेवाईकांना सांगतो की तुम्ही 1-2-3 तास त्याच्या ह्याच्यापासून ब्रेक घ्या. कोणी फुटबॉल खेळतंय, कोणी कराटे खेळतंय, त्याच्यामध्ये छातीला मार लागतोय, सो यू वेट फॉर. अशी कारणं मी बघितलेली आहेत. अशी कारणं किंवा इतर हार्ट डिझीज होऊ नये म्हणून डाएट किंवा एक्सरसाइजेस मध्ये
मुलांनी काय केलं पाहिजे आणि त्यांच्या पेरेंट्सनी त्यांना कशा पद्धतीने गाईड केलं पाहिजे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपण बाकीच्या सिरियस हार्ट डिसीजपेक्षा आजच्या आपल्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ही खूप कॉमन गोष्ट झालेली आहे की डाएटचं प्रमाण चांगलं नाही आहे, एक्झरसाइज काहीच केली जात नाहीये आणि ती खरंच खूप चिंतेची बाब आहे. मला असं आधी वाटायचं की अबव्ह 40 इयर्स नंतरच डाएट आणि एक्झरसाइज खूप मॅटर होतं का, पण आता तसं ते राहिलेलं नाहीये. किड्समध्ये पण आफ्टर कोविड बऱ्यापैकी ओबेसिटीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे माझ्याकडे 8-8 वर्षांच्या मुलांचं पण वजन 65-70 किलोची मुलं माझ्याकडे येतात. टू मच ओबेसिटी. त्यांचं डाएट ऐकलं तर म्हणजे ही मुलं घरी जेवतात का नाही जेवतात इथून बसा माझा ऑनलाईन ऑर्डर करतात. यस ॲब्सोल्युटली. विदिन 10 minutes यू डिलिव्हर पिझ्झा, मॅगी, एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट. इट इज फक्त 10 मिनिटांमध्ये. आता असं नाही की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय, विदिन 10 मिनिटांमध्ये ते तुमच्या घरी डिलिव्हर होतं. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुठतरी बॅलन्स हवा आहे. ह्याच्यामध्ये कुठतरी डायटिशियनचा फार मोठा रोल येतो. तर डायटिशियनकडे आपण जाऊन आपलं डाएट कसं पाहिजे. इंडियन डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं आपल्या डाएटमध्ये. वरण, भात, पोळी आपण जास्त प्रमाणात खातो. त्याच्यामध्ये प्रोटीनचं इंटेक वाढलं पाहिजे. आपल्या इंडियन डाएटमध्ये काही जे गोष्टी आपण सबस्टिट्यूट करता येतील का, म्हणजे रोज तुम्ही भाजी खाण्याच्या ऐवजी तुम्ही मोड आलेली कडधान्य त्याच्या ठिकाणी तुम्ही यूज करता का, त्याच्यामध्ये सोयाबीनचं प्रमाण किती आहे, राजमा तुम्ही घेता का, तुमच्याकडे अंडी प्रोटीनसाठी किंवा पनीर ह्यांचं वेगळ्या प्रमाणामध्ये वापर रोज केला जातो का, आपण कुठलं ऑइल त्याच्यामध्ये यूज करतो, त्याच्या पण क्वांटिटी किती प्रमाणात व्हायला पाहिजे. म्हणजे चमचमीत भाजी झाली पाहिजे हा रोजचा अट्टहास असायची गरज नाही. आणि मुलांसाठी मग हे सगळंच बंद करायचं का दुसऱ्या दिवसापासून, तर मला असं वाटतं की ही गोष्ट आठवड्यातून एकदा त्यांना काय पाहिजे असेल, वडापाव असेल किंवा व्हॉट एव्हर इट मे बी असेल, तर ते त्यांनी एखादा कंझ्युम करायला हरकत नाही. पण बाकीचे 6 दिवस मात्र हे पूर्ण डाएट फॉलो केलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की मुलांनीच केलं पाहिजे का, हा त्याच्यामध्ये असं होतं की मी बघतो आई बाबांना हो सर तो पिझ्झा खातो, पण मदरचं पण वजन 80-90 किलो असतं, फादरचं पण वजन 100-100. मुलं आधी तुमच्याकडे बघतात आणि तुम्ही जे करता ते फॉलो करतात. सो इट्स हॅज टू स्टार्ट विथ द पेरेंट्स. आणि सगळ्यांनी जर का फॅमिलीने पूर्ण फॅमिलीच्या हेल्थचं आणि डाएटचं आणि एक्सरसाइजचा एकत्र बॅलन्स केलं तर आय थिंक एव्हरीबडी इन द फॅमिली विल बी फिट अँड फाईन. लास्ट क्वेश्चन डॉक्टर बिफोर वी लीव. ॲज अ पेडियाट्रिक expert, surgeon or a cardiologist, I want to ask you, kiti veda or what kind of diagnosis do kids need to have for obesity किंवा diabetes किंवा other heart related issues साठी how many times they need to go for checkups, what kind of checkups, how frequently should they do? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ओबेज मुलांनी त्यांचं चेकअप केलं पाहिजे का, तर हो 100% केलं पाहिजे. त्यांचा मी बघितलं ओबेसिटीमध्ये माझ्याकडे हायपरटेन्शन, त्यांना बीपीचा त्रास आहे. काही माझ्या ओबेस पेशंटला बाळांना आम्ही मेडिसिन्स चालू केले आहेत अनफॉर्च्युनेटली. पण मला असं वाटतं त्यांचं इव्हॅल्युएशन होणं आवश्यक आहे. ते अनडायग्नोज राहतात, त्यांच्यामध्ये कदाचित हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतील, कुणाला हायपोथायरॉइडिझम असेल अपार्ट फ्रॉम द डाएट, तर ते पण इव्हॅल्युएशन होणं आवश्यक आहे. तर ओबेसिटीमध्ये आपण त्यांचं डाएट, त्यांचं थायरॉइडच्या प्रोफाईल आणि त्याचा इकोकार्डिओग्राफी आहे त्याच्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे. वेदर द ओबेसिटीज प्रॉब्लेम हॅपन, हार्ट डिसीजवर काय परिणाम त्याचा झालेला आहे, काय त्याचं बीपीचं प्रमाण किती आहे ते पण आपण बघितलं गेलं पाहिजे. त्याचं सिरियल इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. एखाद्या वेळेस त्याचा बीपी जर जास्त असेल तर आम्ही त्याला सांगतो की लगेच मेडिसिन चालू नाही करत आम्ही, त्याचा डाएट ॲडवाईस केला जातो, त्याला सगळ्या गोष्टीचे गाईड केलं जातं आणि त्याच्यानंतर स्टेप बाय चेंज करून त्याला काय फरक पडतो ॲब्सोल्युटली आम्ही ते त्याच्यामध्ये केलं जातं. आणि डायबिटीस मलायटिसचं प्रमाण पण हे बऱ्यापैकी मुलांमध्ये आहे. त्याच्यामध्ये ओबेसिटी त्याचा वन ऑफ द कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर असतो. तर हे इंटरलिंक्ड आहे. म्हणजे ओबेसिटी, डायबिटीस मलायटिस आणि हार्ट डिसीज हे त्यांचं समीकरण एकमेकांशी जोडलेलं असतंच. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर मला असं वाटतं की हे प्रिव्हेन्शन अर्ली ह्याच्यामध्ये केलं जावं आणि त्याच्या रीतीने आम्ही त्याला पुढं मार्गस्थ करायचं किंवा मार्गदर्शन करायचं आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. आणि आज हा जो आपण ह्या गोष्टीमध्ये आज आपण बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी आज आपण छानरित्या डिस्कस केलेल्याच आहेत. तर मला असं वाटतं की ज्यांचे पॅरेंट्स ओबीज आहेत त्यांनी पण स्वतःकडे पण लक्ष द्यावं. आपल्या मुलांमध्ये हा आजार होणार नाही ह्याची पण काळजी घ्यावी आणि होल फॅमिलीने तो डाएट फॉलो केला जावा, सो दॅट your whole family will be healthy in nature, fit and fine. That's absolutely. Thank you so much, doctor. So like we said, congenital and hereditary issues असतात.
तरीही त्याच्यावर देखील तुम्ही काम करू शकता. करेक्टिव्ह मेजर्स इन युअर लाईफस्टाईल विल चेंज एव्हरीथिंग. इन एव्हरी एपिसोड आय थिंक वी कीप टेलिंग यू गाईज की वॉट एव्हर इश्यूज यू हॅव, एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू what you eat, how much you work out, how much time you give yourself to have a healthy, stress-free life. So I hope आजच्या एपिसोड नंतर देखील डॉक्टर पंकज यांनी इतक्या छान पद्धतीने आपल्याला समजवल्यानंतर देखील तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. Also share this episode with the people who need to know this knowledge. Thank you so much, doctor, for your time and your expertise. Thank you so much for watching us. Take care. See you in the next episode.